लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींची यादी जाहीर. सरकारची कठोर कारवाई. पुणे, महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या योजनेतील गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली असून हजारो महिलांना या योजनेतून अपात्र घोषित करण्यात येणार आहे. अनधिकृत लाभार्थींची मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे. योजनेचा उद्देश आणि महत्त्व. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आर्थिक मदतीचा आधार ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांचे आर्थिक अनुदान मिळते. पुढील वर्षी ही रक्कम 2,100 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा सरकारने केली आहे, ज्यामुळे महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास अधिक मदत होईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शिक्षण, घरगुती खर्च अशा अनेक गरजा या योजनेमुळे पूर्ण होत आहेत. मात्र काही लाभार्थींनी योजनेचा गैरफायदा घेतल्याने सरकारला ही कठोर पावले उचलावी लागत आहेत. पात्रतेच्या अटी आणि निकष. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही महत्त्वाच्या अटी निश्चित केल्या आहेत. लाभार्थी महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावी. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. लाभार्थी महिलेच्या नावावर 4 चाकी वाहन नसावे. लाभार्थी महिला आयकर भरणारी नसावी. एका कुटुंबातील फक्त एका महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकतो. या अटींचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा असा सरकारचा निर्धार आहे. अपात्र लाभार्थींची व्यापक तपासणी. राज्यभरात सुरू असलेल्या तपासणीमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सरकारी अहवालानुसार अनेक महिलांनी अर्ज करताना चुकीची माहिती दिली आहे किंवा योजनेच्या अटींचे उल्लंघन केले आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यात 75,000 महिलांच्या नावावर 4 चाकी वाहने असल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. परिवहन विभागाने राज्यातील सर्व 4 चाकी वाहन मालकांची यादी सरकारला सादर केली आहे, ज्यातील अनेक नावे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींशी जुळत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर अपात्रता निश्चित झाली आहे. काही महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचेही आढळले आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाभार्थींची प्रत्यक्ष तपासणी करत असून अनेक महिलांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे या प्रक्रियेत स्पष्ट झाले आहे. एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिलांनी योजनेसाठी अर्ज केल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. सरकारची कारवाई आणि भविष्यातील रणनीती. अपात्र लाभार्थींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांना मिळालेली रक्कम परत करावी लागू शकते. चुकीची माहिती देऊन योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची शक्यताही आहे. योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक करण्यासाठी डिजिटल प्रक्रिया आणण्याची तयारी सुरू आहे. भविष्यात अर्ज पडताळणीची प्रक्रिया अधिक कठोर करण्यात येणार आहे, जेणेकरून केवळ पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ मिळेल. अपात्र लाभार्थींना वगळल्यानंतर उपलब्ध होणारा निधी इतर पात्र महिलांसाठी वापरला जाणार आहे, ज्यामुळे योजनेचा व्यापक प्रसार होऊन अधिक गरजू महिलांना लाभ मिळेल. महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना. ज्या महिला सध्या या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी आपली पात्रता तपासून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही योजनेच्या निकषांनुसार अपात्र असाल तर लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. अपात्र ठरल्यास मिळालेली रक्कम परत करावी लागू शकते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. पात्र महिलांनी योग्य कागदपत्रांसह अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नये. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वाचं साधन आहे. सरकारच्या या कठोर धोरणांमुळे ही योजना अधिक प्रभावी होईल आणि खरोखर गरजू महिलांना तिचा पूर्ण लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे.